नमस्कार मंडळी. तर आजचा आपला मेनू बघितला तर तुम्हाला आपल्या मामाच्या घरच्या सुट्ट्या किंवा गावाकडच्या सुट्ट्या नक्कीच आठवतील. आजचा आपला मेनू आहे झणझणीत अशी कांद्याची सुकी भाजी किंवा चटणी सोबत गरमागरम भाकरी किंवा चपाती आणि थंडगार असा रस. आ हा 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 हा, एक नंबर रेसिपी आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, ज्याने तुमची कांद्याची भाजी जी आहे, सुकी कांद्याची भाजी एकदम जबरदस्त होईल. सुरुवातीला आपल्याला भरपूर असे कांदे लांब लांब पातळ पातळ कट करून घ्यायचे आहे. पॅनमध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे व्यवस्थित. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायचं आहे. आता आपण करणार आहे एक सिक्रेट पेस्ट तयार. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जिरे मोहरी छान तडतडला गेले तर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आपण बारीक बारीक पातळ पातळ कट केलेले कांदे. त्याला छान आपल्याला शिजू द्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. आणि ही प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे. कांदे व्यवस्थित शिजला गेले तर तुमची सुकी भाजी जी आहे ती टेस्टला खूप चांगली लागेल. नाहीतर काय होते माहिती आहे का, ती गुळचट लागते. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे अर्धच टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घ्यायचा आहे. सोबत त्यामध्ये घेणार आपण लसूण, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. आणि हे आपल्या मिक्सरमधून फिरून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हा आहे आपल्या भाजीचा आजचा मुख्य सिक्रेट मसाला. यामुळे आपल्या कांद्याच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. बघा इकडे आपला कांदा पण होत आलेला आहे, पूर्ण शिजलेला नाही आहे. आपल्याला लाल सेट करायचा आहे. मी तुम्हाला दाखवते शेवटी ते कांदा का शिजला बघायला. नंतर काय होते माहिती का, आपली जी भाजी आहे ना ते गुळचट लागेल, म्हणजे गोड गोड लागेल. आता एका प्लेटमध्ये काढायचं आहे बेसिक मसाले म्हणजे हळद, तिखट आपल्याला बऱ्या प्रमाणात घ्यायचं आहे. कांद्याच्या चटणीला थोडंसं तिखट व्यवस्थित पाहिजे. नंतर धनापूड आणि थोडंसं आपण त्यामध्ये टाकणार आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मग आपला कांदा आपण आपल्याला परतून घेऊया. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आपण जी पेस्ट तयार केली होती ना सिक्रेट पेस्ट, ती टाकायची आहे. आता त्याला छान परतून घ्यायचं आहे. बघा आता आपला कांद्याचा कलर पण चेंज होत आलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा, खूप स्वादिष्ट होते. तुम्ही एकदा भाजी करून बघितली आणि खाऊन बघितली ना, तुम्ही नक्कीच बोटं चाटत राहाल, एवढी टेस्टी भाजी होते. मग आपला कांदा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. कलर बघा तुम्ही कसं झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कांदा शिजवायचा आहे, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती खूप टेस्टी होईल आणि गुळचट वगैरे लागणार नाही. आता यामध्ये आपला बेसिक मसाला आपण जे प्लेटमध्ये काढून घेतले होते ते टाकायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं वाफेवर शिजून घ्यायचं आहे. म्हणजे आपले मसाले जे आहे ते व्यवस्थित शिजल्या गेले पाहिजे. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी घालूया. तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार केला होता, पेस्ट तयार केला होता, त्यामध्येच पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि ते पाणी आपण आपल्या भाजीमध्ये टाकूया. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि एकदा त्याला परत शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्हाला कलरवरून समजलं असेल की आपली भाजी किती टेस्टी झालेली आहे. बघा त्याला छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली परफेक्ट भाजी शिजलेली आहे. आता गरमागरम भाजी आपल्याला चपाती बरोबर थंडगार रसाबरोबर सर्व करायची आहे. तुम्हाला माझा आजचा मेनू नक्कीच आवडला असेल तर मला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. दुसरं माझ्याला तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि विदर्भाच्या रेसिपी पाहण्यासाठी बनवून राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर. तयार आहे आपली कांद्याची सुकी भाजी विदर्भ स्पेशलमध्ये. बाय.